ब्रेकिंग न्यूज आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांना राज्यसभा नेतेपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे। तर येत्या अधिवेशनामध्ये नड्डा यांच्या नावाची घोषणा होणार आहे आणि ही माहिती सूत्रांनी आता साम टीव्हीला दिलेली आहे। यापूर्वी राज्यसभेत पियुष गोयल हे नेते होते, मात्र ते लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानं ती जागा रिक्त आहे। त्या जागेवर जे.पी. नड्डा यांच्या नावाची घोषणा होण्याची माहिती सूत्रांनी आता साम टीव्हीला दिलेली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण बघतोय नड्डांवरती नवी जबाबदारी आता सोपवली जाण्याची शक्यता आहे, सविस्तर अपडेट या संदर्भात। शेजर, याच महिन्यापर्यंत खरं तर जे.पी. नड्डा यांचं अध्यक्षपद कायम असणार आहे। त्यानंतर कदाचित भारतीय जनता पक्षाला दुसरा राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकतो, पण त्यापूर्वीच जे.पी. नड्डा यांच्याकडे मंत्रिपदासोबतच राज्यसभेमध्ये एक महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते आणि राज्यसभेतील नेता म्हणून जे.पी. नड्डा यांच्या नावाचा विचार झालेला आहे। कदाचित त्याची घोषणा या अधिवेशनामध्ये होऊ शकते। काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं तर राज्यसभेमध्ये पियुष गोयल हे राज्यसभेचे नेते होते, मात्र पियुष गोयल यांची लोकसभेवरती वर्णी लागल्यामुळे आता ती जागा खाली झालेली आहे। त्या ठिकाणी आता जे.पी. नड्डा यांच्या नावाचा चर्चा झाली आहे। जे.पी. नड्डा यांचं नाव या अधिवेशनात जाहीर होऊ शकतं। निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी प्रमोद।